धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त ज्यांची कीर्तन सेवा या ठिकाणी संपन्न झाली ते संग्राम बापू भंडारी आहेत माझ्यासोबत. बापू, काय सांगाल? अगदी प्रखरपणे आपण आपलं कीर्तनामधून जे आहे हे समाज प्रबोधन या ठिकाणी केलंय. धर्मवीर संभाजी राजांचा इतिहास हा सांगावा तेवढा कमी आहे. कसं बघतायत आजच्या दिवशी? महाराष्ट्रातील श्री क्षेत्र वडू, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी वयाच्या 32व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आणि क्रूर औरंग्यानं 40 दिवस अनन्वित अत्याचार धर्मवीर शंभूराजांवर केले. अट एकच होती की बाबा तू इस्लाम स्वीकार कर, आपण जग जिंकू. पण धर्मवीर छत्रपती संभाजी राजे त्या काळात कडाडले, लाख वेळा जन्माला येईल, लाख वेळा मरल, पण हिंदू धर्माशी गद्दारी करणार नाही. आणि ह्या पुण्यभूमीमध्ये महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. तमाम हिंदू बांधवांना माझं सांगणं आहे की अरे बाबांनो, आपल्याला पंढरपूरला जाणं जितकं महत्वाचं आहे, जेजुरीला जाणं जितकं महत्वाचं आहे, कोल्हापूर वणीला जाणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं आपल्याला श्री क्षेत्र वडूला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी, आणि सोपं आहे लक्षात ठेवायला, गुढीपाडव्याचा अगोदरचा दिवस फाल्गुन वद्य अमावस्या हा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे. महाराष्ट्रातील, हिंदुस्थानातील हिंदू धर्मात जन्माला आलेल्या प्रत्येकानं इथं महाराजांच्या बलिदान दिनाच्या दिवशी आलंच पाहिजे, महाराजांच्या चरणी नतमस्तक झालंच पाहिजे. त्या काळात जर राजे धर्मांतरित झाले असते तर आज आपण हिंदू राहिलो नसतो. राजाच धर्मांतरित झाला म्हटल्यानंतर प्रजेचं काय झालं असतं? म्हणजे आज आपण हिंदू म्हणून जे ताटमानेने मिरवतो त्याचं सर्व श्रेय जर कोणाला जातं, छत्रपती शिवाजी महाराजांना जातं आणि धर्मवीर संभाजी महाराजांना जातं आणि हिंदू धर्मातल्या सगळ्या साधू संतांना जातं. आज अनेकांना वडू अजून माहित नाही. त्यामुळं आपले सर्वांची मोहीम आहे. आज मी कीर्तनातनं सुद्धा सांगितलं की पुढच्या वर्षी आलेल्या प्रत्येकानं 10 हिंदूंना घेऊन यायचंय. जास्त हिंदूंना आणलं तर आनंदाची गोष्ट, दुधात साखर, पण कमीत कमी 10 हिंदूंना आपण घेऊन वडूला आलं पाहिजे, महाराजांच्या चरणी नतमस्तक झालं पाहिजे. फार मोठं योगदान आहे. आजही आपल्यावर धर्माचं संकट आहे. म्हणजे काय शिकायचं महाराजांकडून? एवढं हे आमिष दाखवतोय त्या काळात औरंग्या की आपण जग जिंकू, तुला अख्खं दक्षिण देतो, तरी महाराज फक्त भगव्या ध्वजासाठी सगळं त्यागलं पण धर्म कमावला. आज आपण 500 रुपयात विकला जातोय मतदानाच्या वेळी. एखाद्याने 500 रुपये दिले तर बाबा मत तुला, त्याच्यानंतर दुसऱ्याला 1000 दिले तर आता तुला, आईन बटन दाबायला जाताना एखाद्याने 2000 टाकवले तर आता तुला. म्हणजे मिनिटाला आपल्या खिशात पैसे यायला लागले तर आपण मत बदलतो. महाराजांनी त्या काळात महाराजजी राज्य गमावलं. दिप्पाड शरीर होतं, सिंहाच्या जबड्यात घालून आत मोजिती दात, ही जात शिवरायांच्या मावळ्यांची. सिंहाचा जबडा फाडायची ताकद होती, त्या शरीराची फिकीर नाही केली. ओ काकडी सोलावी तशी महाराजांची त्वचा सोलली, डोळ्यात तप्त साळ्या घातल्या, जीभ आसडली, पण महाराज लढत राहिले. म्हणून आपण आज म्हणतो देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावाता, महापराक्रमी परंपरा तपी एकही शंभू राजाता. धर्मवीर छत्रपती. तुम्ही आता जसं की म्हटलं की राजांचं बलिदान मानच आहे, परंतु वारकरी संप्रदायाच्या वारीवर ज्यावेळेस आघात होत होते त्यावेळेस हेच शंभू राजे होते ज्यांनी वारकऱ्यांना सुरक्षा पुरवली. शिवरायांना आणि धर्मवीर संभाजी महाराजांना कळून चुकलं होतं की या मातीतला हिंदू धर्म टिकवण्याचं काम साधू संत करतायत. आजच्या काळात सुद्धा काही लोक म्हणतात की हे टाळ कुटायचं सोडून काय करतात, पण शिवराय शंभूराजांना कळालं की ही लोक फक्त टाळ कुटत नाही तर मातीतला हिंदू धर्म टिकवून ठेवतात. वाट्यावर बसून भाविकांना उठा जागेवर रे आता म्हणतात, धर्माच्या वाटेनं निघा म्हणतात. म्हणून त्यांच्या लक्षात आलं की या वाऱ्या टिकतील, दिंड्या टिकतील, सोहळे टिकतील तर हिंदू धर्म टिकेल. आणि त्या काळात बहादुरड्या तिकडं तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यावर आक्रमण जेव्हा केलं तेव्हा आमचे शंभूराजे वारकरी वेशात जाऊन त्या सगळ्या राक्षसांना फाडायचं काम शंभूराजांनी केलं आणि वारीला सुद्धा संरक्षण दिलं. हा इतिहास आहे आपल्या राजांचा. म्हणून प्रत्येक वारकऱ्याने सुद्धा आपली जी वारी सुरू आहे, आपण जे टाळ वाजवतोय, आपण जे कीर्तन सांगतोय, त्याचं सुद्धा श्रेय कोणाला जातं तर धर्मवीर शंभूराजांना जातं. त्यामुळे वारकऱ्यांनी सुद्धा दिंड्या घेऊन वडूला आलं पाहिजे आणि पुढच्या काळात नक्की होणार. निश्चितच या ठिकाणी वारकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात दिंड्या घेऊन या वडू तुळापूरच्या या पावनभूमीमध्ये येऊन धर्मवीर संभाजी महाराजांच्या या पवित्र समाधीस्थानी नतमस्तक झालं पाहिजे असं आव्हान या ठिकाणी शब्दप्रेमी संग्राम बापू भंडारे यांनी या ठिकाणी केलं. कॅमेरा पर्सन विकास बरोबर दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वडू.